सोलापूर विमानतळ उद्यापासून सेवेत येणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार लोकार्पण। मोदी पुणे दौऱ्यात विमानतळाचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार। पुणे जिल्हा शिक्षण मंडळानं बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांकडून फी घेतली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा गंभीर आरोप। विद्यार्थ्यांकडून फी घेतलेल्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी। चिंचवडची जागा राष्ट्रवादीला द्या, अन्यथा पर्याय शोधू। राष्ट्रवादीमधील माजी नगरसेवकाचा अजित पवारांना इशारा। जागा राष्ट्रवादीला न मिळाल्यास महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा इशारा। युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांना जीवे मारण्याची धमकी। सोशल मीडियावर दीपेश म्हात्रे यांना धमकी। दीपेश म्हात्रे यांचं पोलीस आयुक्तांना पत्र। लातूरमध्ये उपोषणकर्ते विजय घाडगेंची तब्येत खालावली। गेल्या 8 दिवसांपासून औसा तहसीलच्या समोर उपोषण। सोयाबीनला 8500 हमीभाव देण्याची मागणी। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिक्षकांचा मोर्चा। प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची शिक्षकांची मागणी। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। पुण्यामध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मनसे करणार आंदोलन। हडपसर मेट्रोसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आंदोलन। कर्जत तालुक्यातील 4 गावांच्या ग्रामस्थांचं उपोषण। गावातील रस्त्यांची दुरावस्था असल्याचा निषेधार्थ उपोषण। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी। अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिक्षकांचं आंदोलन। कंत्राटी नियुक्तीच्या विरोधात विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं आंदोलन। कोल्हापूरमध्ये अनुदानासाठी विनाअनुदानित शिक्षक आक्रमक। विविध मागण्यांसाठी शिक्षक उपसंचालकांच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। पुण्याच्या इंजवडीमध्ये 85 वर्ष वृद्धेवर बलात्कार। 23 वर्ष नराधमाकडून वृद्धेवर बलात्कार, तर आरोपी जयचंद पुरीला पोलिसांनी ठोकला बेड्या। पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची मोठी कारवाई। ठाणे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची कारवाई, तर पालिका क्षेत्रात 611 नळ जोडण्या केल्या खंडित। ताकदीने मैदानामध्ये उतरा, विजय आपलाच आहे। भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना। विधानसभेला राज्यातील मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ होणार। मुख्य निवडणूक आयुक्तांचा निर्णय। लोकसभेला झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासगी अवकाश उड्डाणांना मनाई। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। काँग्रेसची पुण्यामध्ये पुन्हा एकदा होणार महत्त्वाची बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबरला बैठक। पक्षातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।